संघर्षातून उभे राहिलेले उद्योजक अशोक खाडे पद्मश्रीनं सन्मानित. उद्योग क्षेत्रातील योगदानाची केंद्र सरकारकडून दखल. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्काराचं वितरण मंगळवारी राष्ट्रपती भवनात मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. पद्म पुरस्कार वितरण समारंभास उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पद्म पुरस्काराच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना सन्मानित करण्यात आलाय. यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. संघर्षमय बालपणातून यशाच्या शिखरापर्यंत अशोक खाडे यांचा जीवन प्रवास हा जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श मानला जातो. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रोजगार निर्मिती, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत केंद्र सरकारनं अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना खाडे यांनी हा सन्मान लहान बंधू आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे व आपल्या पत्नी जयश्री अशोक खाडे व मोठ्या बहिणी श्रीमती विद्या दत्ता खाडे, मुलगी डॉ. सोनल अशोक खाडे या कुटुंबीय, सहकारी, कर्मचारी आणि समाजातील सर्वसामान्य नागरिकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली आहे. अशोक खाडे यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून संघर्षातून उभ्या राहिलेल्या उद्योजकतेचा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या प्रवासाचा सन्मान असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात येते आहे. डॉक्टर अशोक खाड़े, व्यापार एवं उद्योग.